कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। चिपळूणमधील मिरजोळ येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 12वी कॉमर्सच्या एका विद्यार्थ्याला गैरहजेरीच्या कारणावरून सुमारे तासभर कॉलेजमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। सुफियान इम्रान घारे हा विद्यार्थी आजारी असल्यामुळे 2 दिवस गैरहजर होता। याबाबत पालकांनी लेखी अर्ज दिला होता, मात्र मुख्याध्यापकांच्या आदेशाचे कारण देत विद्यार्थ्याला थांबवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला। या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसल्याचा दावा करत संबंधित शिक्षिकेवर कारवाई करून निलंबित करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे इम्रान घारे यांनी सांगितले। दरम्यान कॉलेज व्यवस्थापनाने या प्रकरणात कारवाईसाठी 8 दिवसांचा अवधी मागितला असून आता शिक्षण विभाग आणि प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। माझा मुलगा नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मिरजोळी इथे शिकतो। तो इयत्ता 12वी मध्ये आहे। तो 2 दिवस माझ्यासोबत बाहेर गेला होता, सोमवार मंगळवार। तो कॉलेजला गैरहजर होता। त्या संदर्भात मंगळवारी आम्ही कॉलेजच्या त्याच्या वर्ग शिक्षकांना माझ्या मिसेसने मेसेजद्वारे कळवलं होतं की माझा मुलगा त्याच्या पप्पांसोबत बाहेर गेला असल्यामुळे कॉलेजला उपस्थित राहणार नाही। आणि तसं काल आम्ही त्यांना लेखी पत्रही दिलं होतं की बाबा रे, ह्या कारणासाठी तो आज गैरहजर आलाय। असं असताना सुद्धा माझ्या मुलग्याला काल कॉलेज सुटल्यानंतर 1 तास त्यांच्या प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर डिटेन करण्यात आलं। कुठल्याही मी त्यावेळेला 3 वाजता माझ्या मिसेसने त्यांना शाळेला संपर्क केला त्याच्या वर्ग शिक्षकाकडे की बाबा रे, आम्ही तुम्हाला मेसेज केलाय, आम्ही तुम्हाला पत्र दिलंय, तर तुम्ही आमच्या मुलाला 1 तास कशासाठी डिटेन करताय, काय कारण आहे? तो काही चोर नाही, गुन्हेगार नाहीये, काही नाहीये। तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं आलं की आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्ट्रिक्ट आदेश आहेत की सदरच्या मुलाला 1 तास डिटेन करून ठेवायचं। त्याच्यामुळे हे माझ्या मुलाला ह्या बाबतीत मानसिक धक्का बसलाय आणि अतिशय चुकीचं आहे। मी सदर ह्या बाबतीत गट शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, अध्यक्ष जिल्हा परिषद, शिक्षण सभापती, त्याचप्रमाणे माननीय आमदार सन्माननीय भास्कर शेठ जाधव असतील, विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, त्याप्रमाणे या सगळ्यांकडे मी लेखी मेलद्वारे आणि लेखी तक्रारी केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे संबंधित संस्थेविरोधात आणि त्या शिक्षकांविरोधात मी SP आणि DYSP यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार केले आणि पुढची कारवाई करण्यासाठी मी आता पोलीस स्टेशन। माझी एकच मुख्य मागणी आहे। आज संस्थेकडे झालेल्या चर्चेमध्ये काय झालं निर्णय? आम्ही मुख्य मागणी माझी एकच आहे त्यांच्याकडे की सदर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक ह्या दोन्ही व्यक्तींनी चुकीचा निर्णय घेऊन माझ्या मुलाला डिटेन करून ठेवलेल्या त्या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। तर सदर मला संस्थेने माझ्याकडे 8 दिवसाचा वेळ मागितला आहे की 8 दिवसामध्ये आम्ही मुख्य संचालकांना बोलून समक्ष चर्चा करू आणि नियम बघून आम्ही त्यांच्यावर काय कारवाई करतोय आम्ही तुम्हाला कळवू, असं त्यांनी मला सांगितलं।